फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझ्या घरातले स्पिरिच्युअल प्लांट्स दाखवते. लेट मी शो यू माय स्पिरिच्युअल प्लांट्स. पहिला प्लांट आहे तुळशी. हे बघा माझे तुळशी वृंदावन. ॲक्च्युली तुळशी वृंदावन हे पुढच्या दारात ठेवतात, पण कसं फ्लॅट सिस्टीममध्ये ते ठेवणं शक्य नाही, म्हणून मी हे माझ्या बाल्कनीमध्ये ठेवलं. ही आहे माझी तुळशी माता आणि हे माझं आहे तुळशी वृंदावन. असं छानसं तुळशी वृंदावन आहे. हे बघा, स्वस्तिक, ओम, श्री सगळं काही लिहिलेलं आहे. मी रोज तुळशीची पूजा करते आणि तुळशीला पाणी घालते. आणि रोज संध्याकाळी आम्ही यामध्ये दिवा लावतो. तुळशीजवळ दिसतंय का, दिवा लावतो. आणि हे जे आहे त्याच्यामध्ये आम्ही अगरबत्ती लावतो. रोज संध्याकाळी आम्ही तुळशीला दिवाबत्ती करतो. आणि असं म्हणतात बेलाच्या झाडामध्ये दत्ताचा वास असतो, म्हणून मी रोज बेलाच्या झाडाची पण पूजा करते, कारण हे महादेवाचं सगळ्यात प्रिय पत्र आहे. त्याच्यामुळे आम्ही रोज बेलाच्या झाडाची पूजा करतो. हे माझे छान बेलाचे झाड आहे. त्यानंतर आहे हे ब्रह्मकमळ. असं म्हणतात सगळ्या देवांना ब्रह्मकमळाचं फूल खूप आवडतं आणि हे फूल जे आहे ते रात्री 12 वाजता उगवतं. अजून माझ्या झाडाला नुसत्या कळ्या आल्यात. असं म्हणतात की हे जे ब्रह्मकमळ आहे हे पानांमधनं उगवतं. माझ्या ब्रह्मकमळाला सध्या 3 कळ्या आल्यात. हे बघा, दिसत आहेत का? ही 1, ही 2 आणि ही 3री कळी इकडे. मी ठरवलं आहे की मी आता रोज हे ब्रह्मकमळाचं रेकॉर्डिंग करेल की कशी ग्रोथ होते. असं म्हणतात रात्री 12 वाजता उगवतं. बघूयात, मी रेकॉर्डिंग करेल आणि शेअर करेल. हे आहे माझं छान ब्रह्मकमळाचं झाड. महादेवाला जर ब्रह्मकमळाचं फूल वाहिलं तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. बघूया. तर हे आहे अपराजिताचं झाड. असं म्हणतात अपराजिता हे स्वर्गातलं फूल आहे. अपराजिता म्हणजे आपण मराठीमध्ये त्याला गोकर्ण म्हणतो. तर हे बहुतेक निळं किंवा जांभळ्या कलरचं गोकर्ण आहे. तर ॲक्च्युली माझ्याकडे मोठं गोकर्ण होतं, पण ते बाल्कनीचं काम केल्यामुळे तोडावं लागलं. तर आता मी परत लावलं आहे. हे अशी 2-3 गोकर्णाची झाडं उगली आहेत. बघूयात किती दिवसात ग्रोथ होते. पण अपराजिताचं झाड हे घरात असलंच पाहिजे. आणि देवालाही गोकर्णाची फुलं खूप आवडतात, त्याच्यामुळे हे असलंच पाहिजे घरामध्ये. हेही म्हटलं जातं की वास्तुशास्त्राप्रमाणे ही सगळी स्पिरिच्युअल झाडं, स्पिरिच्युअल प्लांट्स जे आहेत ते घरामध्ये असले पाहिजे, कारण त्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते. आणि सगळे वास्तुशास्त्र एक्सपर्ट आपल्याला सजेस्ट करतात की हे प्लांट्स घरामध्ये ठेवा म्हणून. त्याच्यामुळे मी ही प्लांट्स माझ्या घरामध्ये आणले. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा.